वर्दीचा धाक दाखवून कोल्हापुरात ज्येष्ठ नागरिकाला 11.5 लाखांचा गंडा लावण्यात आलाय। तुमच्या बँक खात्यातून कोट्यावधी रुपयांचे संशयास्पद आणि बेकायदेशीर व्यवहार झाले असून तुमच्यावरती तात्काळ अटकेची कारवाई होऊ शकते अशी थेट पोलिसांच्याच वेशातील सायबर भामट्यांनी भीती घातल्यामुळे आरके नगर मोरेवाडी येथील एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 11,50,000 रुपयांचा ऑनलाईन गंडवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली। किरण नुरसिंह नाडगौडा असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून सायबर गुन्हेगारांनी खाकी वर्दीचा आणि बनावट अटक वॉरंटचा असा काहीसा भयंकर धाक दाखवला की बदनामीच्या भीतीने नाडगौडा दाम्पत्याने आपल्या आयुष्यभराची जमापुंजी अवघ्या काही दिवसांतच स्वतःच गुन्हेगारांच्या हवाली केली। आधी गोड बोलून विश्वास संपादन करायचा आणि नंतर कायदेशीर कारवाईचा बडगा दाखवून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली खिसे रिकामी करायची। या सायबर गुन्हेगारांच्या नव्या आणि भयंकर पॅटर्नमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आता प्रचंड खळबळ उडाली। या घटनेची धक्कादायक पार्श्वभूमी अशी की फिर्यादी नाडगौडा हे गेल्या वर्षीपर्यंत पिठाची गिरण चालवून आपला उदरनिर्वाह करत होते। फेब्रुवारी महिन्यात त्यांचा व्हॉट्सअपवरती एका अज्ञात नंबरवरून कॉल आला, ज्यामध्ये समोरून ठाणे पोलिसांच्या वेशातील एका 50 वर्षीय व्यक्ती आणि डोक्यावरती निळी पगडी घातलेला दुसरा एक बनावट अधिकारी दिसत होता। त्यांनी नाडगौडा यांच्या नावावर ठाण्यातील एक बँकेत संशयास्पद खाते असल्याचे सांगून त्यांच्या मोबाईलचा ऑनलाईन ताबा मिळवला। त्यानंतर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे खोटे अटक वॉरंट दाखवून तब्बल 14 दिवसांमध्ये 20 ते 25 कॉल करत नाडगौडा यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे विळख्यात घेतले। चौकशीसाठी खात्यावरील रक्कम आमच्या खात्यावरती वर्ग करा, नंतर परत करू असे सांगत त्यांनी नाडगौडा दाम्पत्याच्या 3 बँक खात्यामधून 11.5 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांवरती वळवून घेतले आणि काही दिवसांनी बँकेत चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नाडगौडा यांच्या लक्षात आले आणि त्यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद नोंदवली। सध्या करवीर पोलीस आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक आरामशा यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत असून नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना किंवा पोलिसांच्या नावाने येणाऱ्या खोट्या धमक्यांना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।